आज मी वेगवेगळ्या प्रकारचे धान्य भाजून ठेवली आणि भाजणी तयार करून ठेवली। तर मी विचार केला की हीच रेसिपी तुम्हाला दाखवते। या भाजणीपासून तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ बनवू शकतात, जसे की थालीपीठ, धिरडं, भरपूर भाज्या घालून, जसे की मेथी, पालक, ही पालेभाज्या घालून छोटे छोटे रोटी तयार करून तुम्ही मुलांना टिफिनमध्ये देऊ शकतात। तर अशी ही भाजणी रेसिपी कशी करायची आहे ती बघूया। तर बनवताना मी त्याचे फायदे पण कोणकोणते आहेत आपल्या शरीराला मिळतात तेही थोडक्यात मी सांगितलेले आहे। तर हाय, मी मानसी, देवाची किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। तर नेहमी भाजणी बनवताना जाड बुडाचीच कढई घ्यायची आहे। तर सर्वात प्रथम आपण 2 पेले ज्वारी घेतलेली आहे। तर सगळं धान्य मी स्वच्छ पुसून एका कपड्याने आणि साफ करून घेतलेलं आहे। तर आता आपण भाजता भाजता त्याचं महत्त्व समजून घेऊया। आपण ज्वारी खातो त्याचे आपल्याला शरीराला कोणकोणते फायदे होतात ते। तर पचनासाठी उत्तम असते, डायबिटीजसाठी खूप चांगलं असतं, वजन कमी करत असाल तर ज्वारी खा, ग्लुटन फ्री आहे, हृदयासाठी पण खूप फायदेशीर आहे, हाडं मजबूत होतात आणि महिलांमध्ये स्पेशली पिरियड्सच्या वेळेला पण बराचसा आराम मिळतो ज्वारी खाल्ल्याने, म्हणजे ज्वारीची भाकरी म्हणा किंवा इतर कोणताही पदार्थ। तर छान आपल्याला 5 ते 7 मिनिटं मंद आचेवरती भाजून घ्यायचं आहे आणि परातीत काढून घ्यायचंय। दुसरा आपण जिन्नस इथे घेतलेला आहे बाजरी। तर बाजरीचं महत्त्व समजून घ्यायचंय, हाडांसाठी खूप महत्त्वाची आहे, मजबूत करते, आपली सांधेदुखी असेल तर त्याचा त्रास कमी होतो। हिवाळ्यामध्ये जास्त खाल्ली जाते बाजरी कारण का ती उष्ण असते, त्यामुळे शरीराला उष्णता देते। तर ही पण आपल्याला 4 ते 5 मिनिटं छान भाजून घ्यायची आहे। एकदा छान कढई गरम झाली ना की बाकीचं धान्य आपल्याला भाजायला फार वेळ लागत नाही। तर 4 ते 5 मिनिटं छान मंद आचेवरती भाजून घ्यायची बाजरी आणि नंतर परातीमध्ये काढून घ्यायचे। तिसरं जिन्नस इथे आपण वापरलेला आहे, इथे मी 1 पेला तांदूळ घेतलेला आहे, वाडा कोलम आहे, जुना आहे, शक्यतो मी जुना तांदूळ वापरते, त्याने काय होतं सर्दी होत नाही। तर आता आपण काही गोष्टी तांदळाबद्दल पण समजून घेऊया की तांदूळाचे काय काय फायदे आहेत ते। शरीरामध्ये कोरडेपणा आला असेल तर तो कमी होतो, हिवाळ्यामध्ये त्वचा कोरडी राहते, त्यामुळे जर तुम्ही भात खात असेल तर तेवढा ओलावा असा आपला टिकून राहतो। आता चौथा जिन्नस आपण घेतलेला आहे गहू। तर गहू परत स्वच्छ करून घेतलेले आहेत, आष्टून घेतलेले आहेत आणि मी इथे लोकवान गहू वापरते। इतर वेळेलाही जेव्हा आपण चपाती करतो त्याही वेळेला लोकवान मला चांगले पडतात, कारण माझा अनुभव आहे की ते छान बराच काळ चपात्या संध्याकाळपर्यंत नरम मऊ मऊ राहतात। तुम्ही कोणता गहू वापरतात ते तुम्ही शेअर करू शकतात कमेंट बॉक्समध्ये। तर छान असे फुटफुटू राहतात, तीळ कसे उडतात ना तडतडे, तसे गहू तडतडतात। ते झाल्यानंतर कळायचं की आपण छान भाजून झालेले आहेत गहू, आपल्याला परातीत काढून घ्यायचे आहेत। यानंतर आपण हिरवे मूग घेतलेले आहेत अख्खे। तर एक महत्त्वाचं आहे की मी इथे जे जिन्नस वापरले, जे धान्य वापरलेत त्यापैकी तुम्हाला कोणते नको असतील तर तुम्ही नाही घातले तरी चालतील। तर प्रोटीन यामध्ये भरपूर असतं, फायबर भरपूर असतं। तर मूग खाल्ल्यामुळे आतड्यांची हालचाल सुधारते आणि पोट साफ होण्यासाठी मदत होते। तर छान असा रंग बदलला की आपल्याला काढून घ्यायचंय। छान आपली जी भाजणी कशावरती असते माहितीये, किती छान मंद आचेवरती तुम्ही भाजतात ते पूर्ण धान्य किंवा जिन्नस, त्यावरती तुमची पूर्ण रेसिपी अवलंबून असते। नंतर आपण इथे अर्ध्यापेक्षा थोडे जास्त असे अख्खे चणे घेतलेले आहेत। तर चणे आपल्या हृदयासाठी खूप चांगले असतात। तर हे पण आपल्याला 4 ते 5 मिनिटं, जे काही जिन्नस मी घेतलेले आहे, धान्य घेतलेले आहे, ते आपल्याला किमान 4 ते 5 मिनिटं आपल्याला छान भाजून घ्यायचे, मंद आचेवरतीच भाजायचे। आणि यानंतर आपण इथे अर्धा पेला उडीद घेतलेले आहेत। तर ते पण छान असे भाजून घ्यायचे आहेत आणि परातीत काढून घ्यायचे। यानंतर 2 चमचे धणे आणि 1 चमचा जिरे, हे पण आपल्याला छान खरपूस भाजून घ्यायचे। छान असा सुगंध दरवळायला लागला, ह्याचा अर्थ छान असे भाजून झालेले आहेत। शेवटला आपल्याला 1 चमचा मेथी दाणे घालायचे आहेत। मेथी आपल्याला भाजायची नाही आहे, गरम आपले सर्व धान्य आहेत त्याच्यामध्येच घालायचे, त्या वाफेवरतीच, त्या उभेनीच त्याला छान अशी फ्लेवर आपल्या धान्यामध्ये किंवा भाजणीमध्ये उतरणार आहे। आपण जेव्हा मेथी भाजतो त्यामुळे ती जास्त कडवट होऊ शकते, त्यामुळे आपल्याला भाजून घ्यायची नाहीये मेथी। तर छान असं मिक्स करायचंय, धान्य थंड पूर्ण करून चक्कीवाल्याला द्यायचे। आता चक्कीला देताना काय खबरदारी घ्यायची आहे,
पीठ दळलं असेल तर त्याच्या लागोपाठ आपल्याला हे भाजणी दळायची नाही आहे. कुठली भाकरीचं दळण चालू असेल त्याच्या मागे आपण हे दळण लावू शकतो. जास्त एकदम बारीक नाही करायचंय, थोडं जाडसर ठेवायचंय, तर आपले पदार्थ चांगले होणार. एकदम बारीक आपण जे गहू दळून येतो तसं करू नका. छान बनते, एकदा नक्कीच ट्राय करा.